आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी डिनो मोरिया अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात। काल डिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। आरोपी केतन कदम आणि मोरिया बंधूंमध्ये अनेक फोन झाल्याचं निदर्शनास। डिनो मोरियाचे पंतप्रधान मोदींसोबत फोटो आहेत। आदित्य ठाकरे यांचा निशाणा, तर डिनो मोरिया मातोश्रीची सून आदित्य ठाकरेंचा बेटा रहा नितेश राणे यांचा पलटवार। डिनो मोरिया आदित्यचा मित्र, भ्रष्टाचाराचा अड्डा, नारायण राणेंचा हल्लाबोल, दिशा सालियांचा प्लान मोरियाच्या घरी झाल्याचा देखील आरोप। सुशांत प्रकरण देखील तिथेच घडलं, त्याची माहिती अमित शहांना दिल्याचंही वक्तव्य। दोन्ही ठाकरेंना पाकिस्तानात पाठवा, ठाकरे बंधू एकत्र आले तर दोघांची ताकद काय? एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20। उद्धव आणि राज ठाकरे युतीवर नारायण राणे यांची टीका। उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणामधील संशयित आरोपीचा एन्काउंटर, सीबीआय चौकशी व्हावी, आरोपी अमोल खोतकरच्या वडिलांची मागणी। संभाजीनगरमध्ये शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणामधील आरोपीचा एन्काउंटर, दरोड्यातील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य, संजय शिरसाट यांचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची 20 मिनिटं चर्चा, शिंदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शहांची भेट। शहांकडे भाजपमधील मंत्री आणि आमदारांकडून अजितदादांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त, दादा भाजप आमदारांविरोधात नेत्यांना ताकद देत असल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। भाजपचा आमदार रोहित पवारांना धक्का, कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, राम शिंदेंचा पुन्हा एकदा रोहित पवारांना दणका।